मला असं वाटतं की खूप बरं वाटतंय, कारण स्वतःच्या प्रायव्हेट गाड्यांमध्ये नेहमीच प्रवास होतो, पण अशा प्रकारे AC बसमध्ये प्रवास पहिल्यांदा करते आणि नागरिकही खुश आहेत, कारण एकदम वातानुकूलित असल्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांचं माइंड पण एकदम थंड आहे. कारण बसेसची गर्दी जर तुम्ही बघितली की उन्हात उभं राहिल्यानंतर बसमध्ये प्रवास करताना पण माणूस घामाघूम झालेला असतो आणि एकदम वैतागलेला असतो, पण मला असं वाटतं ह्या बसमध्ये एंटर केल्यानंतरच आपली एकदम शांत वाटते सगळ्यांना आणि एकदम फ्रेश झालेले आहेत सगळे इथे आल्यावर. वातानुकूलित बस सेवा आजपासून आपण मानपाडा ते स्टेशन असे सुरू करतो, तर 1 तासाने ही बस सेवा मानपाड्यास येत जाईल. खरं तर बऱ्याच वर्षापासून पूर्वी मला असं वाटतं मानपाड्यासाठी एक वैयक्तिक बस होती, पण आता मला असं वाटतं की लोकसंख्या वाढल्यामुळे त्या बसेस थोड्याफार कमी झालेल्या आहेत. आणि घोडबंदरचं एक वैशिष्ट्य आहे, मला असं वाटतं की घोडबंदरमधनं खूप उत्पन्न महापालिकेला नेहमीच मिळत असतं आणि तशी मागणी मी अध्यक्षांकडे केली आणि त्यानुसार त्यांनी आज ही बस सेवा आपल्या मानपाडा प्रभागातून सुरू केलेली आहे. नागरिकांना खरं तर उन्हाळ्यापासून त्रास जो होईल पुढच्या भविष्यकाळात त्याच्यासाठी अशा प्रकारच्या वातानुकूलित बसची आवश्यकता होती आणि त्याचीच जाणीव अध्यक्षांनी ठेवली आणि अशा प्रकारच्या वातानुकूलित बस ठाणे महापालिकेच्या सेवेमध्ये PMDच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि माझ्या प्रभागात ते आजपासून सुरू होते. तर खरं तर मी संपूर्ण नागरिकांना या बस सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करते. ह्या जी आहे ना ती वाढली ना आपल्याकडे. आता आपल्याला सांगायला आनंद वाटतो की येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजनेतून आपल्याला 100 आपल्याला इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. तर त्या बसेस आल्यानंतर आपल्या ताफ्यामध्ये बरीच मोठी वाढ होईल आणि त्यामुळे आपण ही सेवा साधारण मार्चमध्ये सुरू करू शकू असा अपेक्षा आहे. जास्तीत जास्त सेवा देणं आणि जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा देणं हे आपल्याला आदेश आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परिवहन सेवा ही अधिकाधिक कार्यक्षम करा, नागरिकांना सेवा द्या.